त्याचं असं आहे, की हा 20 वर्षाचा असतो आणि 20 वर्षे संपण्यापूर्वी 1, 2, 3 वर्ष त्याची पुढच्या विकास आराखड्याची सुरुवात करावी असं आहे. खरं म्हणजे, की एखाद्या 2 वर्षामध्ये हा संपायला हरकत नाही. कारण त्याच्यामध्ये काही फार विशेष काही नसतं. कारण यंत्रणा आता काही आपण कायदा 1966 चा आलेला आहे. त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे, की कसं ते चालतं. पण दुर्दैवाने प्रशासकीय यंत्रणा इतकी आता ढेपाळलेली आहे, इतकी निर्बुद्धपणे काम करते, की ते 1-2 वर्ष सुरुवातीला जरी केलं तर तितकं ते करत नाही आणि मग त्याच्यात विलंब होतो. पुण्याचा जर आपण बघितला, की पुण्याचा जो विकास आराखडा होता, डी-पी होता, तो 1987 ला आला आणि 2007 ला 20 वर्षांनी तो नवीन यायला पाहिजे होता. दुर्दैवाने 2007 ला तो आला नाही आणि त्याच्यामध्ये 10 वर्षाचा विलंब झाला आणि मग तो 2017 ला आला. म्हणजे हे खरं हे म्हणजे चूक म्हणत नाही मी प्रशासनाची, हे प्रशासनाचं पाप आहे. याच्यामध्ये काही लोकप्रतिनिधीचा दोष मला म्हणता येणार नाही, कारण लोकप्रतिनिधी तसं काही अडवत नाहीत. त्यामुळे हे प्रशासकीय कुठेतरी हे आहे आणि त्याच्यामुळे मग शहरामधले जे प्रश्न निर्माण होतात, ज्या समस्या निर्माण होतात, की तुमचा विकास आराखडा 20 वर्षाचा होता, पण पुढच्या 10 वर्षाचं काय मग? तर तो तिथे ह्यामध्ये खरं म्हणजे, की ही प्रक्रिया जी आहे, ती 1-2 वर्षामध्ये पूर्ण होऊ शकते. पण प्रत्यक्षात या नोकरशाहीच्या करंटेपणामुळे ते त्यामध्ये होत नाही.